आवाज जनतेचा। महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती डॉक्टर DL कराड यांनी दिली आहे। CITU संलग्न असलेल्या आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेनं दिनांक 18 जानेवारी रोजी महाराष्ट्रभर बेमुदत काम बंद आंदोलनाचे पत्र प्रसारित केले। आरोग्य मित्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर कराड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी किरण ढमढेरे यांनी MRTU आणि PULP कायद्याचे कलम 24(1) मधील तरतुदीनुसार 12 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी दिली। राज्य आरोग्य हमी सोसायटीला आणि सहाय्य संस्थांना कायदेशीर 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। या कालावधीत जर आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य न केल्यास आरोग्य मित्र महाराष्ट्रभर बेमुदत आंदोलन करणार आहेत। या कालावधीत जर आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य न केल्यास आरोग्य मित्र महाराष्ट्रभर बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहे। या अगोदर 23 ऑगस्ट 2024 रोजी आरोग्य मित्र संघटनेनं एक दिवसीय कामबंद आंदोलन केले होते। यावेळी महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र मुंबई एक दिवसीय आंदोलनासाठी गेले होते। त्यावेळी राज्य आरोग्य आम्ही सोसायटी आणि सहाय्य संस्था आणि आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेमध्ये एक बैठक झाली। या बैठकीमध्ये आरोग्य मित्राची पगारवाढ आणि इतर समस्यांची चर्चा झाली। सर्व चर्चा सकारात्मक झाली। राज्य आरोग्य आम्ही सोसायटीने सांगितले की आचारसंहितेपूर्वी आरोग्य मित्रांच्या सर्व मागणी पूर्ण करू। तसेच बैठकीतील प्रमुख मुद्द्यांचं इतिवृत्त सुद्धा आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेला देण्यात आलं होतं। आचारसंहिता संपून गेली, नवीन सरकारचे देखील स्थापना झाली, तरी देखील राज्य आरोग्य हमी सोसायटीनं आरोग्य मित्रांच्या मागण्यांचा विचार केला नाही। 22 डिसेंबर 2024 रोजी आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे नाशिक येथील सिटी भवनात एक दिवसीय अधिवेशन पार पडले। या अधिवेशनात आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तसेच या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे नूतन आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि राज्य आरोग्य हमी सोसायटीला पुन्हा पत्र व्यवहार करून आरोग्य मित्रांच्या मागण्यांसाठी बैठकीच्या वेळेची मागणी केली, परंतु बैठकीसाठी कोणताही निरोप न आल्यामुळे दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी MRTU आणि PULP कायद्याचं कलम 24(1) मधील तरतुदीनुसार 12 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी दिली आहे। आरोग्य मित्रांच्या मागण्या खालीलप्रमाणे: आरोग्य मित्रांना केमन वेतन कायद्यानुसार 26,000 रुपये स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता मिळावा। दरवर्षी वेतन 10% पगार वाढ व्हावी। आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा। आरोग्य मित्रांना कायदेशीर रजा देण्यात यावी। आरोग्य मित्रांच्या बदलीचं धोरण रद्द करावं। आरोग्य मित्र रमेश बदलीत बसने, गणेश अशोक शिंदे यांना पुन्हा कामावर रुजू करावं। आरोग्य मित्रांना सहाय्य संस्थेनं 5 वर्षांपेक्षा जास्त नोकरी होऊ नये, उपदान दिलं नाही ते देण्यात यावे। वाशिम विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाने। आपल्या परिसरातील बातम्या आणि